घ्यायची अशी स्वामी विवेकानंदांची इच्छा होती. म्हणून हा संघ त्यांनी स्थापन केला. आणि आपल्या या सांगली जिल्ह्यामध्ये ह्या पुराच्या निमित्ताने आम्हाला बऱ्याचशा लोकांची ओळख झाली किंवा या परिसराची ओळख झाली. आणि तुम्हाला पण रामकृष्ण मठाची बरीचशी आता ओळख झालेली आहेच. आम्ही 2-3 वेळा कारखान्याला येऊन गेलो. आपल्यासोबत स्वामी नीलकंठानंद कलकत्त्याच्या सेंटरवरून आले आहेत. मी त्यांना विनंती करतो की ते तुमच्याशी थोडासा श्री रामकृष्ण विवेकानंद आणि श्री शारदामाई यांच्याबद्दल काही सांगतील आणि तुम्हाला प्रबोधन करतील. धन्यवाद. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. 10,000 वर्षापूर्वी ही प्रार्थना वैदिक काळातल्या ऋषींनी ह्याच पवित्र भारतभूमीमध्ये उच्चारली होती. ऋषी प्रार्थना करीत आहेत, हे ईश्वर, अंधकारातून मला प्रकाशाकडे घेऊन जा, असत्य पासून दूर ठेवून सत्याकडे घेऊन जा आणि सगळीकडे दिसणारा हे मर्त्यमय जीव, सगळी गोष्टच, प्रत्येक गोष्ट जी आपण बघतो ती जन्माला येते आणि मरण पावते. म्हणून प्रार्थना करतायत. माणसाच्या हृदयातली आतली प्रार्थना, मरायची इच्छा कोणालाच नसते, म्हणून प्रार्थना करतायत, मृत्यूमय ह्या जगतामधनं मला अमृताकडे घेऊन चला, असं एक जीवन द्या की जिथं मरण नावाची गोष्ट नाही, अशी ही प्रार्थना केली. हजारो वर्षाची मनुष्याची ही भावना आहे. पृथ्वीवरती लाखो कोटी वर्ष जीव आहे. या जीवाच्या उत्क्रांतीने मनुष्यरूपी एक प्राणी निर्माण झाला. पण हा मनुष्य दुसऱ्या प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. बाकी सगळे प्राणी जे करतात ते आपण पण करतो. काय करतो? प्राचीन संस्कृतची ती एक पुन्हा एक उक्ती आहे, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिः समाना. म्हणजे पशूंसारखे माणूस पण ह्या 4 गोष्टी जीवनामध्ये करत असतो. आहार, त्याला जेवायला पाहिजे, निद्रा, त्याला झोपायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये पण भय आहे. भय वाटतं आपल्याला, दुसऱ्याबद्दल भय वाटतं, आपलं अस्तित्व वाचवण्याची इच्छा असते. आणि काय? प्रजनन शक्ती, मैथुन म्हणजे संतती उत्पन्न करणे. तरीसुद्धा मग हा मनुष्य प्राणी बाकी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा कसा काय आहे? तर तुमच्याच घरामध्ये, गावामध्ये गायी आहेत, बैल आहे, म्हैस आहे, कुत्रा आहे, मांजर आहे आणि कितीतरी प्रकारचे प्राणी आहेत. त्याच्यापेक्षा हा मनुष्य कसा काय वेगळा आहे? ईश्वराने त्याला एक विशिष्ट गोष्ट दिली आहे. त्यालाच म्हणतात विचार करण्याची शक्ती. ही विचार करण्याची शक्तीच माणसाला पशुपासून वेगळी करते. ह्याच विचार करण्याच्या शक्तीच्या आधारे ह्याच पवित्र भारतभूमीमध्ये हजारो वर्षापासून च्या आधीपासून माणसाने विचार करून त्याला हा प्रश्न पडला होता, मला मरायची इच्छा नाही, मग असं काही होऊ शकतं का की मी अनंत काळ जगू शकेन? डोळ्यासमोर प्रतिमुहूर्त, प्रत्येक क्षणामध्ये बघतो की जे काही जन्माला येत आहे ते मरत आहे. विचार करून शोध लावला, मनाची एकाग्रता करून
त्याला तो एक शोध लागला अप्रतिम याच पवित्र भूमीमध्ये. आणि हे नुसतं फक्त मनाची कल्पना नव्हे, त्याला प्रत्यक्ष शोध लागला की हा माणूस म्हणून जो आहे, किंबहुना असं म्हणूया की समस्त जीव, कुठलाही जीव, त्याचे दोन भाग आहेत. एक त्याच्यामध्ये दिसणारा त्याचं शरीर, आणि हे शरीर चालवत असणारं काहीतरी एक जिवंत वस्तू आहे त्या शरीरामध्ये. आपल्या सगळ्यांनाच कळतं, आपल्यामध्ये आपण एक शरीर आहे, हात पाय, तोंड, नाक, डोळे, कान, पण त्याच्याबरोबर काहीतरी याच्यामध्ये आहे बघा. आपण जेव्हा बघतो माणूस मरून जातो त्यावेळेला काय होतं, शरीर तर आहे पण एक काहीतरी जिवंत काहीतरी होतं त्याच्यामध्ये, ते गेलं असं आपण म्हणतो. म्हणून म्हणतो की हा मेला. त्या लोकांनी आविष्कार केला, हुडकून काढला, खरा माणूस किंवा खरा व्यक्ती किंवा खरा जीव कोण आहे, तर तो जिवंत म्हणून जे काय आहे त्याच्यामध्ये, तो शरीर नव्हे, कारण शरीर तर येत आहे आणि जात आहे. आणि त्या जिवंत रूपी त्याच्यामध्ये जे काय आहे त्या रूपाने तो अमृत होतो. देह रूपाने अमृत होऊ शकत नाही, पण त्या रूपाने तो अमृत होतो. हा शोध लागल्यानंतर त्यांनी ती पद्धती काढली की हा अनुभव मलाच आला, दुसऱ्याला येऊ शकतो का हो. त्याच्या अनुषंगाने ह्याच आपल्या पवित्र भारतभूमीमध्ये हजारो लोकांना तसाच अनुभव आला. आपल्या ह्या प्रेमळ मायभूमी महाराष्ट्रामध्ये जशी काही संत पुरुषांची लाटच होती, 10व्या शताब्दीपासनं किंवा 9व्या शताब्दीपासनं जरी बघितलं आपण, जशी काही एक लाटच आली होती संत पुरुषांची. हे संत पुरुष कुठले, या प्रत्येक संत पुरुषांनी आपल्या जीवनामध्ये तेच परम सत्य अनुभव केलं. त्यांनाही हे जाणवलं. तुम्ही लोकांनी तुकाराम महाराजांची गाथा वाचली असेल किंवा कुठल्याही संत पुरुषांचे अभंग वचन, तो परमेश्वर कुठं आभाळात, आकाशाच्या मागे, ढगांच्या पलीकडं कुठल्या तरी नक्षत्रांमध्ये लपलेला नव्हे, तर तो परमेश्वर ओतप्रोत भावे समस्त सृष्टीमध्ये आहे. आणि विशेष करून मनुष्यामध्ये त्याचा प्रकाश अधिक तीव्रतरपणे जाणवला जातो. ह्याच संत पुरुषांनी तो अनुभव घेऊन सतत माणसांना प्रबोधन केलं आणि सांगितलं, हे मित्रा, तू तुझ्या शेजाऱ्याचे द्वेष का करतो रे. ज्या ईश्वराला तू आळवायचा प्रयत्न करीत आहेस तो ईश्वर तुझ्याच हृदयामध्ये आहे आणि तुझ्या शेजारच्याच्या हृदयामध्ये पण आहे. तुझ्या घरी जी गाय वसते तिच्यामध्ये पण आहे, तुझ्या घरी जो कुत्रा असतो त्याच्यामध्ये पण आहे, तुझ्या घरासमोर जे झाड आहे त्याच्यात पण आहे. आणि म्हणूनच बघा, आधी काळापासनं आपल्या भारतीय परंपरामध्ये गावागावात आपण कुठल्याही वस्तूला छिडकारून नाही देत. बाहेरचे लोक आले पाश्चिमात्य आणि ते लोक म्हणायला लागले की भारतीय लोक जंगली आहेत, हे काय, हे झाडाची पूजा करतात, हे दगडाची पूजा करतात वगैरे वगैरे, बरंच काय काय बोलले ते. पण त्यांच्या डोक्यातच शिरलं नाही, आम्ही अखंड प्रकृतीची पूजा करतो. झाड म्हणजे झाड ज्या रूपाने आपल्याला दिसतं त्याची पूजा नाही करत. ते जे झाड, त्याच्यामध्ये जे जिवंत चैतन्य आहे, ज्याच्यामुळे हिरवीगार पानं निर्माण होतात, छाया देते ते झाड, फळं देते आपल्याला, ती जीवनी शक्ती त्याच्यामध्ये आहे, त्याची पूजा करतो आपण. हे बैल जिवंत आहेत, आपल्या शेतामध्ये आपल्यासाठी राबतात,
आपण त्यांची पूजा करतो. सगळ्या परंपरेमध्ये जी परंपरा आपल्याला दिसून येते, म्हणजे जी गोष्ट आपल्याला दिसून येते, आपण सगळे गावकरी हे सगळ्या परंपरा आमच्या वडिलोपार्जित आहेत म्हणून आपण करत असतो. पण त्या परंपरेच्या मागे हे परमसत्य लपलेलं आहे. प्रत्येक जीव, प्रत्येक वस्तू, त्याच्यामध्ये ही जीवनी शक्ती आहे. आणि आत्ता या 21व्या शतकामध्ये, ज्याला आपण विज्ञानाचे शतक म्हणतो, ह्या विज्ञानाने पण जवळजवळ तसाच एक शोध लावला आहे. त्यांना पण हे कळून आलं, अखंड ही प्रकृती कशाने तयार झाली. त्यांना दिसून आलं एकाच वस्तूने तयार झाली आहे. एकच अशी वस्तू आहे, त्याला ती नावं देतात. जे विद्यार्थी शिकतात, सायन्स म्हणून शिकतात, सगळं फिजिक्स वगैरे, त्यांना माहिती असतं एकाच वस्तूने तयार झालेले वेगळे वेगळे प्रकार आहेत. माणूसही त्याच गोष्टीने तयार झाला, त्याला ते म्हणतात ॲटम. ॲटमच्याही अजून आतमध्ये जाऊन सांगतात. हाच विचार आपल्या ऋषींनी दिला आपल्याला, आणि तो सर्वसामान्य माणसाला कळावा यासाठी त्यांनी ती परंपरा घालून दिली. आणि ही परंपरा अखंड व्हावे, आपल्या इथल्या संत महापुरुषांनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, तुम्ही कुठेही जा भारतवर्षामध्ये, गावोगावी संत परंपरा आहे. त्यांनी हीच परंपरा लावली, हीच परंपरा दिली. आणि ह्या परंपरेचं मूळ काय आहे? समग्र सृष्टी एक जीवनी शक्तीने भरलेला आहे. त्यामुळे मी हा एक माणूस आज वेगळा असा नव्हे, तर माझा या जगताशी संपूर्ण रूपे संबंध आहे. जसा मी संबंध लावतो माझ्या घरी, माझ्या बायकोशी, माझ्या मुलांशी, आई वडिलांशी, माझे भाऊ बहीण असतील त्यांच्याशी, तसेच माझे शेजारी पाजारी आणि गावकरी, देशातले सगळे, पशु पक्षीपासून सगळेच या एका सूत्रात बांधलेले आहेत. हीच परंपरा ऋषींनी सांगितली, पण ती कालांतराने माणूस विसरून जातो. आणि पुन्हा पुन्हा आपल्याला दिसतं की माणूस एक दुसऱ्यांवरती द्वेष करतो, हिडीस करतो, मी श्रेष्ठ तू कनिष्ठ इत्यादी किती प्रकार करतो. पण ती जीवनी शक्तीची परंपरा पुन्हा पुन्हा संत पुरुषांच्या वाणीने आपल्याकडे परत येत असते. 1200 वर्षापूर्वी तरुणाचा पोरगा शंकराचार्य, ज्यांना आपण म्हणतो आदी शंकराचार्य, केवढं वय असेल त्यांचं? 16व्या वर्षी, जसे आपले ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी 21व्या वर्षी देह सोडला समाधीमध्ये. हे 32 वर्षापर्यंत जगले, पण 16व्या वर्षी त्यांनी आपलं कार्य संपवलं. काय केलं त्या कार्यामध्ये? महत्वाची आहे, परस्पर द्वेष करू नका, मिळून मिसळून राहा. तुम्हाला दुःख झालं जेव्हा तुम्ही जसे करता, म्हणजे ते दुःख निवारणाचा प्रयत्न करता, तसं तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याला झालं तर त्याचे दुःख निवारण करणे हे तुमचं कर्तव्य आहे. शंकराचार्यांनी तीच वैदिक परंपरा घालून दिली. खूप सुंदर एक परंपरा दिली त्यांनी. त्याला पंचयज्ञ परंपरा म्हणतात. त्यांनी पहिली परंपरा सांगितली देवयज्ञ. देवयज्ञ म्हणतात. देव कशाला म्हणतो आपण? वैदिक काळापासून आपल्या इथं हे आपण मानतो की ह्या प्रकृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत, जसा हा पाऊस, पाणी पडलं की पिकं तयार होतात, ह्याच पाणी आपण पितो आणि हेच पाणी आपल्याला जीवन देतं.
ऊन पण तेवढंच आवश्यक आहे. वारा, त्यांनी श्वास घेतो आपण. अशा या प्रकृतीमधल्या या जीवनदायी जितक्या गोष्टी आहेत त्या एक एक गोष्टीसाठी एक एक देवता मानतो आपण. हरकत काय मानायला? जसं तुम्ही म्हणता की यांनी आम्हाला पगार दिला, हे आमचे दैवत आहेत, हे आमचे माईबाप आहेत, आमचं पोट आम्ही पालन करू शकतो त्यांच्यासाठी, त्यांना आपण नमस्कार करतो. हे आमचे मालक आहेत, त्यांना नमस्कार करतो. कशासाठी? कारण हे आमचं पोटपाण्याचं व्यवस्था करतात. मग ह्या प्रकृतीमधल्या ह्या शक्तीसुद्धा आम्हाला जीवन देत आहे, तर त्यांना आपण नमस्कार करतो. हे जे प्रकृतीच्या शक्तींना नमस्कार करणे त्याला म्हणतं देवयज्ञ. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं पितृयज्ञ. आई वडिलांनी केवढे कष्ट करून आपल्याला माणूस केला तयार, त्या आई वडिलांबद्दल कृतज्ञता असली पाहिजे. आई वडिलांचे ऋण कधीही कोणी फेडू शकत नाही, हे निश्चित. पण मग कमीत कमी ते आई वडील जेव्हा मी लहान होतो, तहाना होतो, जेव्हा मला उमजत नव्हतं, हागणं मुतणं शी सगळं तसंच होत होतं, त्यावेळेला किती कष्ट करून ह्या आईने आणि ह्याच वडिलांनी सगळे कष्ट सहन करून रात्रंरात्र जागून माझी सेवा केली, मला मोठं केलं. आणि आता मी त्यांना विसरून जायचं? आता ते स्वतः म्हातारे झाले. म्हणून त्या पितृयज्ञ आपल्या आई वडिलांचे आणि पूर्वजांची पूजा करायची, त्यांचा आदर सत्कार करायचा, टाकून नाही द्यायचं त्यांना. जसे व्यक्ती म्हातारा होतो तशा त्याच्या शरीराची दुर्बलता आल्यामुळे तो लहान मुलासारखा होतो. त्याची शी आणि हागणं मुतणं कधी कधी होऊन जातं, बघितलं असेल तुम्ही. तर रागवायचं नसतं तरुणांनी, उलट म्हाताऱ्यांची सेवा करायची असते, जसं लहान मुलांची सेवा केली जाते तसं. पितृयज्ञ सांगितलं. त्याच्यानंतर सांगतात गुरुयज्ञ. गुरुजन असतात ज्यांच्याकडनं आपण कितीतरी गोष्टी शिकतो. आपण शाळेमध्ये जातो, आपले गुरुजी आहेत, त्यांनी आपल्याला लिहिला वाचायला शिकवलं. त्याच्यानंतर जीवनामध्ये आपण कितीतरी गोष्टी शिकतो. आपण जे कार्य करतो ते कार्य कसं करावं त्याची जी शिकवण आपल्याला प्राप्त होते, ज्याच्याकडनं मिळते तो आपला गुरु. म्हणून गुरुजनांची सेवा करणे, त्यांची पूजा करणे, श्रद्धा दाखवणे, आदर सत्कार करणे, हे गुरुयज्ञ. मग सांगितलं नृयज्ञ. नृयज्ञ म्हणतात माणूस. समग्र सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ प्राणी हा माणूस. या माणसाची सेवा केली पाहिजे. नृयज्ञ सांगितला. उपनिषदामध्ये येतं अतिथी देवो भव. ही परंपरा होती, आजही आहे महाराष्ट्रामध्ये. वर्षातनं 2 वेळा दिंडी निघते वारकऱ्यांची, गावोगावी पोहोचते, कोणाला सांगावं लागत नाही. आलेला अतिथी त्याचं स्वागत करून त्याला पाणी, जेवण, रात्री झोपायला आसरा व्यवस्था केली जाते. उलट शहरामध्येच आता या सर्व गोष्टी लुप्त होत वापरतो. गायी असतात, बैल असतात, बकरी असते, जसे जसे प्रत्येकाच्याकडे आहे, कुत्रा मांजर काही असो, त्याच्या जेवणाची सोय केली पाहिजे, त्याला पण खाणं दिलं पाहिजे. पशुपक्षी विश्वाच्या या प्रचंड मोठ्या एका फॅक्टरीप्रमाणे, जसं तुम्ही या फॅक्टरीमध्ये बघता किती गोष्टी आहेत, छोटे किती यंत्र आहेत, त्या सर्व यंत्रांमधनं मिळून एक गोष्ट निर्माण होत आहे, साखर. ऊस येतो आणि किती पद्धतीने तयार होऊन ती साखर निर्माण होत आहे. तसंच हे समग्र विश्वमध्ये हे मोठे मशिनरी सारखं चालू आहे सगळं. त्याच्यामध्ये हा माणूस आहे, प्राणी आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं आहे. आणि त्यात मी पण एक छोटासा, जसे त्या मशीनमध्ये एक छोटासा स्क्रू असतो किंवा एक नट असतो, एक बोल्ट असतो, या जगतामधला मी सुद्धा तो एक भाग आहे. आणि मी काय करायचं आहे, माझं कर्तव्य जे मला दिलं आहे तेवढं व्यवस्थित बजावायचं आहे. तेवढं केलं की माझं काम झालं. आणि दुसरं काय करायचं आहे, माझ्यामुळे दुसऱ्यांना अडथळा येऊ नये,
त्यामुळे संपूर्ण फॅक्टरी व्यवस्थित चालते. तशीच व्यवस्था केली आहे जगतामध्ये. प्रत्येक गोष्ट बघा, कधी चुकतं का? अगदी ठराविक वेळेला सूर्य येतो वरती बघा, अगदी ठराविक वेळेला सूर्य खाली जातो. आजकालचे वैज्ञानिक म्हणतात सेकंदाच्या 1000 भागावरती जरी सुद्धा सूर्य उदयाला किंवा सूर्याच्या त्या गतीला किंवा पृथ्वीच्या गतीला जर परिवर्तन झालं असतं तर आपण सगळे लोप पावलो असतो, मरून गेलो असतो. किती परफेक्ट प्रत्येक गोष्ट ह्या जगतामध्ये घडत आहे. एक मोठं मशीन आहे, त्याच्यामध्ये मी एक पण आहे आणि मला पण त्याच भागातनं काम करायचं आहे. आणि मी एकटा नव्हे, सगळेच आहेत. सगळ्यांना मिळून करायचं आहे, एकटं वेगळं वेगळं नाही करायचं. तीच परंपरा संत पुरुषांनी सांगितली, तीच परंपरा वैदिक लोकांनी सांगितली. आणि कालांतराने जेव्हा ज्याची गरज पडते तेव्हा हेच नवीन नवीन संत निर्माण होतात. 1000 वर्षाची गुलामगिरी आपल्यावरती आली भारतवर्षामध्ये. परदेशातले लोकांनी येऊन आपल्यावरती शासन केलं. बरेच वर्ष आपल्याकडची संपत्ती ओढून घेऊन गेले सगळे. तरी सुद्धा भारतात कधी कमी पडलं नाही. दारिद्र्य, या भारतवर्षात खरंच कधीच दारिद्र्य नव्हतं, कधीच नव्हतं. इथला माणूस कधीच उपाशी राहिला नाही. पण हे दारिद्र्य आलं, प्रचंड दारिद्र्य आलं. खचून गेला हा माणूस भारतवर्षातला. कुठेही उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळीकडं, पूर्व पश्चिम जिथेही जाल तिथं अखंड दरिद्रता. 1% का अर्धे टक्के लोकांकडे पैसे होते, बाकी सगळे उपाशी पोटीच राहायचे. हो, एक वेळ जेवायलाही मिळायचं नाही. अशा वेळी त्या भारताच्या राजधानीमध्ये, त्याकाळी भारताची राजधानी कलकत्त्याला होती. हे इंग्रज पहिले तिथं आले. त्या भारताच्या राजधानीच्या जवळ 100 किलोमीटर दूर छोटंसं गाव आहे बघा, कामारपुकूर. त्यांनी फक्त भारताची 1000 वर्षाची जी परंपरा होती ती परंपरा फक्त जीवनामध्ये आणली, बस. त्यांनी बघितलं आदिकाळापासून या भारतवर्षामध्ये माणूस काय करतो? ईश्वर सेवा, ईश्वर आराधना. त्यांनी तेच केलं आणि त्यांनी ते ईश्वर आराधना करून तो अनुभव प्राप्त केला. मग त्यांना दिसत होतं की हा मुसलमान म्हणतो माझा अल्लाह वेगळा, हा हिंदू म्हणतो माझं देव वेगळे, तो ख्रिश्चन येतो तो म्हणतो माझा गॉड वेगळा, असे कितीतरी वेगळे. मग त्यांना शंका वाटायला लागली की लोक एक दुसऱ्याचा गळा कापतात, हे करतात कशासाठी? मग खरंच वेगवेगळे आहेत का? त्यांनी पुन्हा मुसलमानांच्या पद्धतीनं त्यांची पण साधना केली. त्यांना अनुभूती आली एकच आहे. त्यांना दिसलं, ते प्रत्यक्ष अनुभव आला की मुसलमान ज्याला अल्लाह म्हणतात तो तेच आहे जे आमच्या हिंदूंना शेवटी जे दिसतं ते आत्मतत्व, ब्रह्मतत्व वगैरे. ख्रिश्चन लोक ज्याला गॉड म्हणतात त्यांच्या पद्धतीने साधना, त्यांच्या पद्धतीने तशीच साधना करून त्यांना पण दिसलं तो गॉड पण तो एकच आहे. प्रत्यक्ष अनुभव करून या रामकृष्ण परमहंसांना दिसलं माणूस हा दिव्य आहे. माणसामध्ये ही जीवनी शक्ती जी आहे ज्याच्याबद्दल आपल्या वैदिक ऋषींनी सांगितलं ते सत्य आहे, ध्रुव सत्य आहे. आणि ते सत्य प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनुभव घेऊ शकतो. बहुतेक आपण विसरलो आहोत. आणि काय दिसलं त्यांना? म्हणजे सगळे भांडतात. कशासाठी भांडता हो तुम्ही? भांडायचं काही कारणच नाही आहे. कुठलाही मनुष्य कुठल्याही पद्धतीने जात असो ना, तो एकाच मार्गाला जात आहे. एखादा मनुष्य वडाची पूजा करतोय म्हणून काय तो दुसरं काहीतरी करतोय? नाही, त्या एकाच परमेश्वराची पूजा करतोय. एक जण शिवाची पूजा करतो किंवा तो मस्जिदमध्ये जाऊन नमाज पढतो,
किंवा तो गिरजाघरमध्ये जाऊन तिथं त्या ख्रिश्चन पद्धतीने प्रार्थना करतो, पण तो एकाच ईश्वराची पूजा करतो आहे. त्यांनी फक्त नाव बदललं बघा. एक नाव हे वेगळं, एक नाव हे वेगळं, पण एकच सत्य आहे. आणि त्यांना दिसून आलं की मग हा माणूस हे सत्य पुन्हा विसरून का जातो सारखा. म्हणेल आधी माझं पोटपाण्याचं बघतो, मग देवदेवक करू. त्यांनी अखंड साधना संपवून त्यांच्या लक्षात आलं या माणसांना काहीतरी त्यांना ती उद्बुद्धी दिली पाहिजे पुन्हा. हे बेचारे पशुसारखे झाले हो. सकाळी उठले, डोळे उघडले की आपण फक्त चरायचाच विचार करतो, कसं आपलं पोट पाण्याचं होईल. मग आपल्यामध्ये आणि त्या बैलामध्ये काय अंतर राहिला हो. आपण मनुष्य होऊन सुद्धा जर ते आपली अशी अवस्था कशी काय होणार. त्यांना खूप दुःख वाटलं की या माणसाला त्याच्या पोट पाण्याची व्यवस्था पण केली पाहिजे आणि त्याला हा संदेश दिला पाहिजे, अरे तुझ्यामध्येच ती जीवनशक्ती आहे प्रचंड, की ज्याने तू सर्व गोष्टींचा उपभोग घेऊ शकतो. ज्याच्यासाठी तू झगडतोयस ते तुला सगळं काही प्राप्त होऊ शकतं. पण ते कसं काय सांगावं. मिळाले त्यांना योग्य शिष्य, सुशिक्षित. त्या काळी 1880च्या काळातली गोष्ट सांगतोय. त्या काळी उच्च शिक्षण प्राप्त करले, त्यावेळी ग्रॅज्युएट होणे म्हणजे महाभयंकर गोष्ट होती हो. आता काय पत्रावळीसारखे ग्रॅज्युएट तयार होतात, पण त्यावेळेला एक मोठी गोष्ट होती. ते ग्रॅज्युएट झालेले महाविद्वान नरेंद्रनाथ, वय वर्ष त्याचं 18-19, कोवळ मन. तो आला तिथं प्रश्न विचारत, का हो तुम्ही काय ईश्वर बघितला आहे का. त्याचे डोळे बघून त्यांच्या लक्षात आलं की हा काही बाकी सर्वांसारखा नुसतंच आपला चौकशी करणारा नव्हे. आम्हाला अनुभव आहे ना, आमच्या आश्रमामध्ये असे बरेच जण येतात, पटकन येतात, विचारतात, का हो स्वामीजी तुम्ही काय ईश्वर बघितला आहे का म्हणून विचारतात. आणि विशेष करून ते स्वामी विवेकानंदांचं जीवनी वाचल्यानंतर तर असे बरेच विचारणारे येतात. पण खरंच का त्याला ती चौकशी आहे. त्याला काही ईश्वराची तेवढी इच्छा आहे प्राप्त करायची, का उगाच स्वामीजींचं ज्ञान त्याला तोडून मालून घ्यायचं आहे म्हणून विचारतात. असं ना, त्यांनी बघितलं रामकृष्णांनी की हा तरुण याचं मन जसं काही जळतंय, त्याला ईश्वर काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे, तीव्र इच्छा. जसं माणूस श्वास घेण्यासाठी जसं काही आसुसलेला असतो, तसं म्हणे हा ईश्वर प्राप्त करून घे किंवा ईश्वर जाणून घेण्यासाठी आसुसलेला आहे. त्या तरुणाला त्यांनी सांगितलं, हो मी ईश्वर बघितला आहे आणि तुला पण दाखवून देऊ शकतो. जसं तुला बघतोय ना त्याच्याही पेक्षा तीव्रतर वृत्तीने मी ईश्वर बघितला आहे आणि मी तुला पण दाखवून देऊ शकतो. असं करून त्या प्रतिभावान तरुणाला त्यांनी दिशा दाखवली आणि त्याच्याकडनंच त्यांनी भारतवर्षाच्या पुनरुद्धाराची जशी काही किल्लीच दिली. ते महान पुरुष होते. छोटंसं ते गाव आज सुद्धा ते कामारपुकूर, म्हणजे तुमचं गाव मोठं असेल हो संपन्न, आज सुद्धा या 21व्या शतकामध्ये ते कामारपुकूर अजूनही तुमच्या गावापेक्षाही गरीबच आहे. छोटंसं ते गाव, तिथं घेतलेला हा जन्म घेतलेला व्यक्ती आणि त्याचा इतका प्रचंड प्रभाव भारतवर्षामध्ये आणि पाश्चात्य देशांच्या लोकांच्या विद्वानांच्या मनावरती झाला. कसं काय आश्चर्य आहे खरंच. मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की निश्चितच ईश्वराची शक्तीशिवाय दुसरं काहीच शक्य नाही. म्हणून आम्हाला वाटतं ईश्वर स्वतः जसं काही त्यांचं रूप घेऊन आले आणि त्यांनीच त्यांच्या शिष्याला, त्या नरेंद्रनाथाला त्यांनी दिशा सांगितली. 2 गोष्टी सांगितल्या. बाकी महाराष्ट्रामध्ये पण सगळं दिसून आलं. माणसाने माणसाची काळजी घेतली हो, न विचारता काळजी घेतली. ज्याला गरज होती ती गरज पूर्ण. जे संपन्न परिवार होते, ज्यांच्याकडे पैसा होता, तेही लुटले होते, त्यांचंही सगळं गेलं असलं तरी सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं आम्हाला अनुदान देऊ नका,
आमच्या ते पलीकडे ते राहतात ते बेचारे खूप गरीब आहेत, त्यांना द्या. हा अनुभव आम्हाला आला, अजय महाराजांना आला प्रत्यक्ष. बघून खूप खूप बरं वाटलं. माणसामध्ये जागृती आहे आणि विशेष करून आपल्या मराठी माणसामध्ये इतकी जागृती आहे. मी कलकत्त्याला गेल्यानंतर तिथं सांगणार आहे त्यांना, आश्चर्य बघितलं मी. हा महाराष्ट्र देश भारताच्या म्हणजे त्यांनी पुढाकार घेतला. हो, पहिलं पाऊल त्यांनी टाकलं प्रगतीच्या. आपल्या ह्या बदल जो घडत आहे आता भारतवर्षामध्ये, तो जो बदल घडून येत आहे की आपण आता या गरीब देश म्हणून नसून आपण आता संपन्न अवस्थेकडे चाललो आहोत, प्रगतीच्या पथाकडे आहोत. त्याचं पहिलं पाऊल आपण टाकलं आणि आपण दाखवलं. ते महाराष्ट्र माणसांनी केलं, कारण त्याच्या रक्तामध्ये ज्ञानेश्वर महाराज, माऊली, तुकाराम महाराज, नामदेव, एकनाथ, किती नावं आहेत बघा. ते सगळ्यांचे विचार जसं काही रक्ताच्या थेंबामध्ये भरलेले आहेत. आणि त्यामुळेच मराठी माणूस दुसऱ्या माणसासाठी करू शकतो, लक्षात ठेवतो. हीच परंपरा समग्र मानवजातीसाठी, विशेष करून भारतवर्षासाठी, हे रामकृष्ण मठ आणि मिशन स्थापन करण्याच्या वेळी त्या रामकृष्णांच्या उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट शिष्य स्वामी विवेकानंद त्यांनी ही संस्था स्थापन करून एक कार्य त्यांना खरं म्हणजे समाजात द्यायचं होतं. त्या काळी त्यांची इच्छा होती की समाजातलं कार्य सामाजिक व्यक्तींनीच करावे. पण इतकी दरिद्रता असल्यामुळे त्या काळी मनुष्य उभा राहू शकला नाही. म्हणून स्वामीजींनी सांगितलं, ठीक आहे, हरकत नाही, माझे संन्यासी करतील हे कार्य, माझे संन्यासी रस्ता दाखवतील. आणि तो रस्ता दाखवत आहेत. समाजाने स्वतः उद्बुद्ध होऊन तो रस्ता दाखवल्या रस्त्यावरती समाज जेव्हा चालायला लागेल तेव्हा मग आम्हाला करावं लागणार नाही. हो, मग आम्ही पुण्याहून इथपर्यंत दूर आम्ही येऊ तुमच्याशी हितगुज गोष्टी करण्यासाठी, पण तुम्हाला अनुदान देण्यासाठी वगैरे आम्हाला गरज नाही. हो, तुम्ही स्वतःच्या पायावरती स्वतः उभे राहा, अशी आमची इच्छा आहे. ते करा. तेच केलं. म्हणजे ते वचन त्या विवेकानंदांनी दिलं म्हणून हे इतकी वर्ष चाललं, हे चालतं आहे. ते विवेकानंद फक्त इथंच नाही, त्या काळी ते 1893ला ते जाऊन अमेरिकेला पोहोचले. तिथं सर्व धर्म परिषद भरली होती. तिथं जाऊन त्यांनी हेच सांगितलं, अहो तुम्ही ख्रिस्त धर्मी म्हणता की आम्ही श्रेष्ठ, तर मुसलमान धर्मी म्हणतात आम्ही श्रेष्ठ, तर बौद्ध धर्मी म्हणतात आम्ही श्रेष्ठ, असे कितीतरी पंथ आहेत. ते म्हणे, अहो भांडू नका. म्हणे मला खूप आनंद होत आहे. आज हे इतकी लोक जी जमलेली आहेत तिथं, त्यावेळी तिथं 7,000 लोक बसली होती त्या हॉलमध्ये. म्हणजे आज जी इतकी लोक बसलेली आहेत त्या सर्वांच्या समोर सांगताना मला फार आनंद होत आहे की आज आपण सगळे एकत्र येऊन कशासाठी आलो आहोत? सर्व धर्म परिषद. माणसाने धर्मासाठी एक दुसऱ्याचे गळे कापू नयेत म्हणून ते म्हणतात. आज जी सकाळी इथं घंटा वाजली आपल्याला प्रवचनाला आमंत्रण करण्यासाठी, म्हणे मी असा विचार करतो ही जशी काही शेवटची घंटा, कशासाठी? आता ह्याच्यानंतर माणूस धर्माच्या नावाखाली एक दुसऱ्याचे गळे कापणार नाही, दुसऱ्याबद्दल संवेदना दाखवायचा प्रयत्न करेल. तसं झालं. हो, ते महापुरुष होते ना, त्यांचे वचन सत्य झाले. नाव नाही झालं. अमेरिकेमध्ये विवेकानंदांना कोणी ओळखतच नाही. आज गेलं तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल. पण त्याच अमेरिकेमध्ये आज अमेरिकनची सगळी माणसं, त्यांना जेव्हा प्रश्न विचारला जातो की का हो तुम्ही असं मानता की सर्व धर्म सत्य आहेत, तर ते म्हणतात हो. तुम्ही असं मानता की प्रत्येक माणसाला त्याच्या पद्धतीनं त्याच्या आवडीनं कुठलाही धर्म किंवा कुठलाही पंथ स्वीकारू शकतो तो? म्हणे हो. हे विचार कोणी दिले? हो, हे रामकृष्णांचे विचार आहे, हे विवेकानंदांचे विचार आहे, हे वेदातले विचार आहेत. हजारो वर्ष भारत भूमीमध्ये निर्माण झालेले विचार आहेत. रामकृष्ण विवेकानंद म्हणजे कोणी दोन वेगळ्या गोष्टी नव्हे. ही भारताची परंपरा आहे.
तीच परंपरा त्यांनी चालवली. त्याच परंपरेमध्ये तुम्ही आहात, मी आहे, सर्व आहोत आपण इथं. शांतपणे तुम्ही ऐकलं. मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आज इथं संपवतो. नमस्कार. आज आपल्या या क्रांती उद्योग समूहाच्या परिसरामध्ये कुंडल नगरीमध्ये स्वामी नीलकंठानंदजी महाराज उर्फ विलास महाराज, त्याचबरोबर स्वामी आत्मविकास नंदजी महाराज उर्फ अजय महाराज हे या आपल्या सर्वांच्या पुढं या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आले. त्याबद्दल मी क्रांती उद्योग समूहाच्या वतीनं, कुंडल नगरीच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहे. सर्वप्रथम रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचाराचा वारसा आणि वसा वाहणारे जपणारे आपल्यासमोर ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते स्वामी नीलकंठानंदजी महाराज उर्फ विलास महाराज यांचा आदर सत्कार करतील क्रांती उद्योग समूहाचे नेते आदरणीय अरुण अण्णा लाड. विलास महाराज यांचा आदर सत्कार माननीय अरुण अण्णा लाड यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार समारंभ संपन्न होता. यानंतर स्वामी आत्मविकास नंदजी महाराज उर्फ अजय महाराज यांचा सत्कार करतील कुंडलगावचे सरपंच माननीय वसंतराव लाड उर्फ भाऊ. अनिल यानंतर श्री नरेंद्र यरगट्टीकर महाराज, रमेश माने साहेब यांचा सत्कार करतील क्रांती उद्योग समूहाचे संचालक मान्य भीमराव महित उर्फ नाना. श्री रमेश माने यांचा आदर सत्कार करीत आहेत क्रांतीचे संचालक भीमराव नाना. यानंतर श्री बालाजी सिसोदिया यांचा आदर सत्कार करतील पोपटराव फडतरे. श्री बालाजी सिसोदिया यांचा आदर सत्कार करीत आहेत क्रांतीचे संचालक पोपटराव फडतरे. यानंतर श्री चंद्रकांत माने यांचा आदर सत्कार करतील क्रांतीचे संचालक पोपटराव संपाळ. बाळासाहेब पाटील यांचा शाल कुंडल विकास सोसायटीचे आदर सत्कार. श्री नरेंद्र येरगट्टीकर यांचा आदर सत्कार करीत आहेत मोहन विठ्ठल लाड संचालक राजाराम बापू सहकारी सातारा. पुणे यांच्या वतीनं जे पूरग्रस्तांच्यासाठी भेटवस्तू दिल्या गेल्या, किट दिल्या गेल्या, त्यासाठी ज्यांनी या ट्रस्टला सहकार्य केलं त्याबद्दल ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी महाराजांच्या शुभ हस्ते त्यांना काही किट भेटवस्तू दिली जाणार आहे. त्याचा या ठिकाणी मी नामोल्लेख करत आहे. त्यांनी महाराजांच्या हस्ते ते किट घेऊन जायचं आहे. श्री वसंत केरुला प्रभारी कार्यकारी संचालक क्रांती सहकारी साखर कारखाना.
श्री संतोष भीमराव माने, श्री विजय हनुमंत लाड, श्री हरिदास निवृत्ती कुंभार, सदाशिव भीमराव सावंत, सुनील बाबूराव लाड, संजय भगवान पाटील, ज्ञानदेव रंगराव पाटील, महादेव बाळासाहेब पाटील, मानसिंग विक्रम इंगळे, बजरंग परशुराम सावंत, आनंदा शंकर जाधव, हनुमंत आनंदा मोहिते, सुधीर हनुमंत घोरपडे, आबा वाघमारे, संजय शंकर चौगुले, आनंदराव शंकरराव पाटील, शाहूराज पांडुरंग पाटील, राजेंद्र विठ्ठल कोळी, अरुण निकम, संतोष नितीन देवाप्पा चौगले, वैभव बापूसो नवले, अर्जुन खंडू जाधव, नारायण पांडुरंग जाधव, हनुमंत शंकर पवार, नेताजी नारायण अनुगडे, आप्पासाहेब आत्माराम कोरे, त्याबरोबर रामकृष्ण त्या अण्णांच्या बरोबर जे सहकारी या मदत कार्यात सहभागी झालेले होते त्यांचाही मी या ठिकाणी नामोल्लेख करत आहे. महाराजांच्या हस्ते त्यांनाही या ठिकाणी किट दिले जाणार आहे. सर्वप्रथम वसंत आप्पासो लाड, सरपंच ग्रामपंचायत, सौ सुरेखा प्रताप लाड, जिल्हा परिषद सदस्य सांगली, मोहन विठ्ठल लाड, संचालक राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना, अनिल शामराव लाड, संस्थापक आणि संस्थापक गणेश कोऑपरेटिव्ह, काही सन्मान्य संचालकही अण्णांच्या बरोबर होते, त्यांचाही मी या ठिकाणी नामोल्लेख करत आहे. माननीय पुरुषोत्तम विष्णू खुरासने, श्री मानसिंग हिमंतराव पाटील, श्री भीमराव चंद्रू मैन, श्री उत्तम शामराव माने मोरे, रंगराव सकाराम पाटील, चीफ इंजिनियर क्रांती कारखाना यांनी व्यासपीठावरती यावं. त्यांनाही महाराजांच्या हस्ते किट दिली जाणार आहे. चेअरमन प्रताप उर्फ बाळासाहेब लाड,
आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. यानंतर आभारासाठी येत आहेत क्रांती कारखान्याचे संचालक माननीय आपल्या पलूस तालुक्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी असलं तरीसुद्धा पलूस तालुक्यामध्ये पूरग्रस्त जे नागरिक होते त्या पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याच्या हेतूनं आपल्या भारत देशामध्ये रामकृष्ण परमहंस मठ या नावानं जी संस्था कार्य करते त्या संस्थेचे प्रमुख स्वामी निळकंठनंदजी महाराज उर्फ विलास महाराज, त्याचबरोबर स्वामी आम्लविकासनंदजी महाराज उर्फ अजय महाराज, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी गेला 1 महिना झाला आपल्या सर्वांच्या संपर्कामध्ये आहेत. आपल्या पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करायची, परंतु जे खरोखर पूरग्रस्त आहेत त्या सर्वांचा सर्वे करणे, त्या संदर्भातली माहिती घेणे, या सर्व कामकाजाच्या निमित्तानं आपल्या संस्थेचा म्हणजे क्रांती सहकारी साखर कारखाना आणि या कारखान्याच्या माध्यमातून काम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत, यांच्या माध्यमातून या परिसराचा सर्वे या ठिकाणी केला गेला आणि त्या सर्वेप्रमाणे ज्यांना देणं गरजेचं होतं त्या सर्व मंडळींना मदतीचा हात या ठिकाणी त्यांच्याकडून, त्या मठाकडून आपल्याला मिळालेला आहे. देशामध्ये कोणत्याही भागामध्ये कसल्याही प्रकारचं संकट उडवलं तर त्या संकटसमयी धावून जाणं, माणसानं माणसासाठी काम करणं, माणसाच्या मदतीला माणसानं उपयोगी पडणं, अशा स्वरूपामध्ये काम नेहमीच करत असलेल्या या स्वामी परमहंस मठाच्या वतीनं मदत देण्याच्या हेतूनं कार्य केलं गेलं आणि त्या सर्व कार्य पूर्ण झाल्यानंतर आज या ठिकाणी आपल्या संस्थेतील ज्या लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्या सर्वांचा त्या किटच्या माध्यमातून मदत देऊन सहकार्य करावं, आपल्याशी गप्पा गोष्टी कराव्यात, काही मार्गदर्शन आपल्या सर्वांना मिळावं, या हेतूने आजचा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरचे सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित सर्व संचालक, कार्यकर्ते आणि आपल्या क्रांती सहकारी साखर कारखान्याचे सर्व कामगार बंधूंनो, या ठिकाणी मी आभाराचं काम करण्यासाठी आलेलो आहे. तरीसुद्धा माझी एक छोटीशी महाराजांना विनंती आहे, त्या विनंतीचा त्यांनी मान राखून मी जी जबाबदारी सोपवणार आहे ती त्यांनी 2 मिनिटामध्ये पार पाडावी